भारताच्या इतिहासात एक आंदोलन असं झालं होतं, जेव्हा विरोधी पक्षातील नेते बैलगाडी घेऊन संसदेच्या आवारात आंदोलनासाठी आले होते. या आंदोलनाची दखल तत्कालीन पंतप्रधानांनी पण घेतली होती. कसं आणि कोणत्या कारणासाठी हे आंदोलन झालं होतं, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्रद्धा. तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा. नोव्हेंबर 1973 मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं. सरकारला वाढलेल्या तेलाच्या किमतीवरून कोंडीत पकडण्याची रचना विरोधी पक्षांनी आखली होती. जगभरात तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेक या संघटनेने जगभरातील तेलाचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम किमतींवर झाला आणि तेलाचे दर वाढू लागले. भारतात अगदी स्वातंत्र्यानंतर महागाईच्या मुद्द्यावर फळे, भाजीपाला, गॅस आणि इंधन दर हे काय महागाईच्या मापन पद्धतीने मोलाची कामगिरी बजावतात. परिणामी भारतात पण तेलाचे दर वाढले होते आणि याचा फटका जनतेला बसत होता. विरोधी पक्षात असलेले जनतेचे प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या 2 साथीदारांसह बैलगाडीतून संसदेत पोहोचले. त्यांच्याबरोबर अनेक काही खासदार सायकलवरून संसदेत पोहोचले. बैलगाडी आणि सायकल याचा दूरपर्यंत इंधनांशी संबंध नव्हता. विरोधकांनी केलेल्या या आंदोलनाची दखल आणि चर्चा भारतात तर झालीच, पण अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात या संबंधीची सविस्तर माहिती छापण्यात आली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली. तत्कालीन सरकारच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी वाढणाऱ्या इंधन किमतीवर लगाम कसा देता येईल या दृष्टीने सरकार विचार करेल, असं अधिवेशनात सांगितलं होतं. या आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर झाल्यामुळे विरोधी पक्षाचं पारडं तत्कालीन राजकारणात थोडं जड झालं होतं. कालांतराने जेव्हा इंधनाच्या किमती वाढल्या तेव्हा अशा प्रकारची आंदोलनं होत गेली. पण आजही अटल बिहारी वाजपेयी यांच्या या आंदोलनाची राजकीय तंत्रज्ञांच्या चर्चेला विषय नेहमीच ठरतो. तुम्ही कोणत्या राजकीय आंदोलनाचे साक्षीदार आहात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.